आज दाशीचा तुमच्या पुढे एक छोटासा प्रश्न आहे की आपण सत्संगमध्ये आलो, आपण ब्रह्मज्ञान घेतलं, आपल्याला ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आपल्याला संताची उपाधी दिली, संत, महात्मा, महापुरुष, माता बहिणजी असं काही आपल्याला संबोधलं गेलं. मग दासीचा एक छोटासा प्रश्न आहे की आपल्याला ब्रह्मज्ञान मिळालं खरं, पण आपण ब्रह्मज्ञानी झालो का हो? का तर आजही माझ्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये सूक्ष्म असा अहंकार येतो आणि प्रत्येकाला वाटतंय मी जे सांगतोय, मी जे करतोय ते बरोबर आहे. कुणालाच वाटत नाही माझं चुकतंय. प्रत्येकाला वाटतंय माझं बरोबर आहे. मग एखाद्याची जर स्तुती केली तर त्याला आतून आनंद होतो. एखाद्याबद्दल चुकूनही काही चुकीची गोष्ट घडली तर त्याला आतून दुःख होतं. मग ही जी आतली भावना आहे, जो आनंद होतो, जे दुःख होतं, ते कशामुळं? मग ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर हे व्हायला पाहिजे का नको? म्हणजे दासीला ही प्रश्न तुम्हाला विचारला दासीनं आणि त्याचं उत्तर दासीला अपेक्षित आहे कमेंटमध्ये